अत्याचार विरोधी कृती समितीचे नाशिक येथे आंदोलन. अत्याचार विरोधी कृती समिती नाशिकच्या वतीने 24/2/2026 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे निदर्शने करण्यात आली. नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 0572/2025 दिनांक 11/11/2025 अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये नोंद असूनही आरोपींना अद्याप अटक न झाल्याचा निषेध यावेळी करण्यात आला. समितीनं सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. डॉक्टर प्राध्यापक अशोक पगारे, उपसंपादक निर्भीड ज्योत न्यूज. अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीनं जी निदर्शने करण्यात येत आहेत या विषयाच्या अनुषंगाने निदर्शने करण्यात येत आहेत की मागील 11 तारखेला 11 महिन्यामध्ये 2025 मध्ये नाशिक रोडच्या पोलीस स्टेशनमध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत ज्या काही आरोपींवरती गुन्हा दाखल झालेला आहे त्या आरोपींना स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी हे पाठीशी घालत आहेत. वेळोवेळी या विषयाच्या संदर्भात अनेक वेळा संबंधित पोलीस स्टेशन असेल, विभागीय आयुक्त कार्यालय असेल अथवा कलेक्टर कचेरी असेल या सर्व अधिकाऱ्यांना निवेदनं देऊन सुद्धा संबंधित आरोपीला अटक केल्या जात नाही. आज कृती समिती त्यांना जाब विचारते आहे की संबंधितांवरती कोणाचा दबाव आहे की जेणेकरून या संबंधित आरोपींवरती गुन्हा दाखल होत नाही, त्यांना अटक होत नाही. परंतु आम्ही दलित आदिवासी अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीनं संबंधित विभागाला चेतावणी देत आहोत आणि समज देत आहोत की त्यांना आव्हान देत आहोत की जर दलित आणि आदिवासींवरती अॅट्रॉसिटीच्या संदर्भात गंभीरपणे जर सरकार घेत नसेल तर ह्या मुजोर सरकारला येत्या कालखंडामध्ये रस्त्यावरती उतरून त्यांचा बिमोड केल्याशिवाय दलित अधिकार आंदोलनाच्या वतीनं जाब विचारला जाईल आणि पुढील आंदोलनांमध्ये तीव्र अशी आंदोलनं करण्यात येतील त्याचं भान असं माहिती सगळी गोष्ट बघूया. दोन्ही लावणे कोणी हे लावे कोणी लावे. ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत 11/11/2025 रोजी गुन्हा दाखल आहेत आणि सदर गुन्ह्यामधील जे काही आरोपी आहेत त्यांना अद्याप अटक झाली नाही. म्हणजे जवळजवळ तब्बल 3 महिने झालेले आहेत. 3 महिन्यानंतर जर ॲट्रॉसिटी कायद्यासारख्या गुन्ह्यामध्ये अटक होत नसेल तर मग इथलं पोलीस प्रशासन नक्की करतं काय? सामान्य माणसानं कुठलाही गुन्हा केला तर त्याच्यावरती तो अदखलपात्र जरी असेल तरी त्याच्यावरती कारवाई होते. परंतु इथं स्पेशल ॲक्टमध्ये गुन्हा झालेला असताना सुद्धा आरोपींना अटक नाही. मग याचा अर्थ इथली पोलीस यंत्रणा फक्त गरीब लोकांनी जर गुन्हा केला तर तो अदखलपात्र जरी असला तर त्याच्यावर कारवाई करायची आणि श्रीमंत लोकांनी किंवा मोठ्या किंवा ठराविक लोकांनी जर गुन्हा केला तो दखलपात्र जरी असला तो स्पेशल ॲक्टमधला असला तरी कारवाई करायची नाही. असं कदाचित पोलिसांनी एक SOP ठरवून घेतलेलं आहे. आमची ह्या प्रशासनाला विनंती आहे का भेदभाव करू नका. कायद्यासमोर सगळे समान आहेत. कायद्यासमोर सगळे समान आहे. भारतीय संविधान सांगतं का इक्वेलिटी बिफोर लॉ म्हणजे कायद्याने जर गुन्हा दाखल झाला आहे तर सगळ्यांना प्रोसेस सारखीच वापरली पाहिजे. प्रत्येकाला जर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा आहे तर त्या आरोपींना तातडीने अटक केली पाहिजे. सदर आरोपींनी अद्याप पोलीस यंत्रणेला सुद्धा जुमानलं नाही आणि त्यांनी कुठलीही पुढची प्रक्रिया सुद्धा केलेली नाही. म्हणजे याचा अर्थ संगनमत करून सगळं होताना दिसतंय. अशाच प्रकारे ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत आदिवासी लोकांचे सुद्धा प्रश्न आहेत. आदिवासी लोकांच्या जमिनी हडपल्या जात आहेत परंतु पोलीस यंत्रणा या गुन्ह्यांमध्ये सुद्धा काही एक कारवाई करत नाही. मोठ्या लोकांना पाठीशी घालायचं काम चाललेलं आहे. म्हणजे ॲट्रॉसिटी कायद्याची धडधडीत पायमल्ली करण्याचं काम ही पोलीस यंत्रणा करताना दिसतंय. तरी आम्ही पोलिसांना पुन्हा एकदा विनंती करतो त्या ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये चांगला तपास करून जे गुन्हेगार आहेत आता ह्या गुन्ह्यामध्ये 3 महिने झालेले आहेत. गुन्हा रजिस्टर नंबर आहे 572/2025. या गुन्ह्यामध्ये तातडीनं कारवाई करा आणि संबंधित जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करा ही मागणी घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर करतोय. जर यानंतर सुद्धा प्रशासन जागा होणार नसेल तर यापेक्षाही मोठं आंदोलन नागरिकांना सोबत घेऊन नागरिकांमध्ये जाऊन या कायद्याची जनजागृती करून पुन्हा एकदा आंदोलन केलं जाईल. धन्यवाद. संविधान जिंदाबाद.
जिंदाबाद जिंदाबाद लोकशाही समाजवाद संविधान जिंदाबाद 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 लोकशाही समाजवाद संविधान जिंदाबाद 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 कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे